आपल्या पुनर्भेटीचं नक्षत्र लई जोरदार आहे बघा. नाही तो व्यंग भेटावा, आमच्यात रुळावा, आमचं त्याच्यावर, त्याचा आमच्यावर जीव जडावा, आणि तो तुमचा मुलगा असावा. आणि समजलं तेव्हा भेटीतच योग आला की. विहंग तुमच्याकडे होता, तिथे रुळला, त्याचा तुमच्यावर जीव चढला. असं घडलं खरं. त्यासाठी तुमचे तुमचे खूप आभार. पर्डीकर साहेब, हे समजा मी माणुसकीच्या नात्याने केलो. नंतर तर आमचे एकमेकांशी ऋणानुबंध असल्यासारखे झालं. एवढं खरं आहे, विहंग एकदम गुणाचं पोरग आहे. कधी समोरच्याला आपलंसं करेल काही सांगता येत नाही. माणुसकीच्या नात्याने केलं हो समजा मी. त्यासाठी आभार कशाला. अरे आपण इथेच बोलत काय बसलोय. सतीश दादा, जरा यांचं सामान घ्या. आपण आधी तात्यांना घेऊन आत जाऊ, मग गप्पा मारत बसू. अगं तू तरी थोडा वेळ दिला. नशीब यंग नाही तो, नाहीतर हाताला धरून असं ओढत ओढत खाटीवर दडपला असता. म्हणजे आमचा दारातच वनवास सुरू झाला असता. हा चला या. चल. रेवती, काय रे? विहंग कुठे? या सावकाश. अरे तात्यांचं एक महत्वाचं काम होतं, त्यासाठी जावं लागले त्याला. पण तो ते झाल्या झाल्या येणार आहे असं म्हणालाय. विकास येईल, तो काळजी करू नकोस. चल आता. आमच्या घरात मुक्कामाला या असं काहीतरी म्हणला होता वियंग. हो मग भालात मुक्कामाला या असं खरं तर म्हणायला हवं होतं. चांगला भरलाय हा माल. वास्तुदेवताय नमो नमः. नवीन जागेच्या वास्तुदेवतेला आधीच प्रसन्न करून ठेवलेलं बरं. बरं आहे, चांगलं आहे. तात्या ओळख करून देते. ही माझी धाकटी बहीण शुभदा. नमस्कार. आणि ही माझी मोठी मुलगी श्वेता. नमस्कार. अक्षवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, एवढंच म्हणू शकतो आम्ही. जगातली समधी सुख तुझ्या वाट्याला यावीत असं बोलायचं भाग्य काय तुझ्या आई वडिलांनी आम्हाला दिलं नाही. पण तुझ्या आयुष्यामध्ये तुला तुझ्या मनासारखं जगता येऊ दे एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करू शकतो मी. थँक्यू. हा तात्या, ही कविता. हे आमचं घर तुम्हाला महालासारखं वाटलं ना, ते हिच्यामुळे. ही आमचं घर छान व्यवस्थित ठेवते, म्हणून आम्ही बिनधास्त बाहेर पडून काम करू शकतो. नमस्कार. हा नमस्कार. आपला कोणाला तरी उपयोग होतो
ही गोष्ट फार मोठी आहे हो. काय ग, विहंग नाही आला? हो, तो जरा कामात अडकलाय, येईलच. चला मी तुम्हाला तुमच्या रूम पर्यंत घेऊन जाते. चला. चला चला. बरं, मी सुद्धा निघते आता. हा, बाय. विकास, मी निघते हा ऑफिसला. हो, मला ऑफिसमधले अपडेट्स देत राहा. तू येणार नाही आहेस का ऑफिसला? नाही, तुझा मी तुला कळवतो. ओके. विकास, काय झालं? काय नाही. बरं, मी त्यांच्यासाठी काहीतरी खायला करते, त्यांनी खाल्लं नाहीये. तुझ्यासाठी करू? नको. ठीक आहे, आले मी. बस बस, ती करीन मी करीन. या. सावकाश. असू दे. अरे बापरे. हा, ओके. बर, आता तुम्हाला काही लागलं की मला सांगायचं. अगं कशाला काय लागते, उलट इथं आहे त्या सोयी कमी कर. मला तर असं वाटतंय माझा नाही, पुन्हा राजाचाच अपघात झालाय. काय तो बिछाना, काय ती ठेपा. बिछाना? अच्छा, जे बेड. हो हो, मऊ म्हणजे बेस्ट ऑफ बेस्ट कॉटन आणि पॉलिएस्टरचा आहे. पक्षाच्या पिसाचं आहे काय? नाही हो, कापसाचाच आहे. सगळ्यात उत्तम कापसाचा आहे. हा, हे बेस आहे. म्हणजे कसं आहे, माणसानं आपल्या सुखासाठी मुक्या जीवाला वेठीला धरू नये. मी भारुडातनं पण हेच सांगतो. म्हणजे आपण तसं वागायचं, म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. बाप रे, केवढं मोठं मोठं मराठी बोलता फटाफट तुम्ही. तुझी मराठीची बॉम्ब आहे काय? नाही नाही, तसं काही नाहीये, पण मी इंग्लिश मीडियम मधनं शिकले ना, त्यामुळे हा नाही, ते समजलं मगाशी ते बिचानेवरून. पण आता तुम्ही आलात ना, मग तुमच्याकडनं मी मराठी बद्दल गायडन्स घेईन. शिकायला येईन तुमच्याकडे. बर 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 बर. विकास, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? काय नाही, विहंग येणार म्हणून मी सगळं सजवून ठेवलं होतं. अरे हो, पण आता एवढा काय अपसेट होतोयस? मला तरी कुठे माहिती होतं तो कुठल्या तरी कामात अडकणार आहे. नाही तर मी आधी नसतं का सांगितलं. येईल ना तो, डोंट वरी. जाऊ दे, आपण तो येईपर्यंत तात्यांशी बोलत बसूया. मी कशाला? अरे असं काय करतोयस विकास? हे बघ, विहंग जेव्हा घराबाहेर पडला ना, तेव्हा पहिल्यांदा ह्यांनी त्याला आधार दिला, त्याला सांभाळलं, समजूतदार केलं. आपण त्यांच्यासाठी एवढं नको करायला? विकास, तुझा विश्वासही बसणार नाही असा बदल घडवून आणला यांनी विहंगमध्ये. म्हणजे यांच्यामुळे विहंगमध्ये बदल घडून आलाय? हो, आणि तू त्यांना थोडासा वेळ द्यायला मागे पुढे बघतोयस. त्यांनी आपल्या विहंगला स्वतःचा नातू असल्यासारखं सांभाळलंय. आपण त्यांना आपल्या घरात सांभाळायला नको? त्यांनी आपल्यावर जे उपकार केले त्याची परतफेड करण्याची ही वेळ आहे असं समज.
चल. अशी काय जादू केली यांनी विहंगवर की तो यांचा ऐकून बदलला. आणि बदलला म्हणजे नक्की काय बदल झालाय त्यात. एवढे योगायोग घडतायत, त्यात माझ्याविषयी, माझ्या भूतकाळाविषयी तर समजलं नसेल ना. नाही नाही, असं झालं नसेल आणि व्हायला सुद्धा नको. पण असं का होतंय? ज्यापासून मी पळतोय ते सतत माझ्या समोर येत आहेत. आता कसं जाऊ तात्यांसमोर? डोकं बधीर व्हायला लागले आता माझं. त्यापेक्षा इथून गेलेलंच बरं. अरे बाबा, तिकडे काय करतोयस? आत ये ना. सगळी व्यवस्था ठीक आहे ना? काय प्रश्न आहे का? एकदम स्वतःच्या घरी असल्यासारखं वाटते. आता बघा पटापट कसा बरा होत होते. हो, पण तुम्ही उभे का? बसा ना, बसा. नाही, तुम्ही आराम करा. आता काय तेच करायचंय. मी ह्यांना आणि वेगळं सांगितल्यावर नका एवढा त्रास करून घेऊ. या दोघांनी माझं काय बी ऐकलं नाही अजिबात. आता तुम्ही मला सांगा, एखाद्याला एवढ्याने घेरल्यानंतर काय करणार समोरचा माणूस? एकटा पडणार ना. मला तुम्ही सांगा, हे योग्य आहे? माझी बायको आणि मुलं अयोग्य असं काहीच करणार नाहीत याच्यावर विश्वास आहे माझा. तुम्ही ठेवा. आणि हे सगळे संस्कार बाबांनी केलेत बरं का आमच्यावर. म्हणजे काहीही झालं तरी चांगलं काम पूर्ण करायचंच, हो की नाही? बरं तू बस ना बाबा. बस 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 बस. नाही, हे मात्र बरोबर आहे. म्हणजे यांच्या प्रेमापुढं हरलो मी. आमची नकाराची शस्त्रच वितळून गेली आणि तुमचा संस्कार मी पाहिलेत म्या. तुमचा विहंग इतके दिवस आमच्याकडे होता. एक दिवस त्याचा त्रास झाला नाही, उलट आनंदच दिला. लय हुशार आहे पोरग. लाखात एक. थेट अगदी तुमच्यावर गेलाय. हा, ते हे तिथं रमले म्हणजे झालं. हा मग रमतील तर काय. विहंग आहे की त्यांच्या आवडीचे विषय काढून गप्पा माराय त्यांच्या बरोबर. हा, त्याचं ऐकतील ते. त्यो बी त्यांच्यासारखाच जिद्दी आहे. हे एकपट हट्टी तर त्यो दुप्पट हट्टी. आजोबा आले की मी त्यांना सांगणार की तुम्ही त्यांना हट्टी म्हणला. तू असं सांगणार आहेस तात्यांना? हा 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 हा, तू आजोबांना सांगणार? आजोबांना सांगणार? आजोबांना सांगणार? बरं हे घ्या. हा, हे काय? अरे बाप रे, शिरा. हे काय गाणी? गोडाधोडाचं मध्येच काय? तात्यांना घरी सोडलं ना म्हणून देवाला नैवेद्य बनवला गोडाचा. बस. देवासोबत आपली पण मज्जा झाली. हो ना. खा पटकन. लय मोठं संकट टळलं ना आपल्यावरचं. होय, त्याचीच कृपा म्हणायची, दुसरं काय. वैन, आता तात्यांवरचे सगळे इलाज तिकडे मुंबईत होणार आहेत. ती व्यवस्था सुद्धा त्यानंच करून ठेवली.
विहंग करेल सगळं व्यवस्थित त्यांचं. शंकाच नाही, ते तर ईश्वराचं लेकरू आहे. दिनकर भाऊ, काय हो, बोला की, बसा ना. ए बकुळे, अगं गोडाचं दे त्यांना. अहो नाही नाही, मी फक्त तुम्हाला एक खासगी निरोप सांगायला आलो. अहो तात्यांच्या बाजूने असणारे ट्रस्टी फोडले की संपतरावानं. अहो तात्यांच्या बाजूने असणारे ट्रस्टी फोडले की संपतरावानं. काय? अहो पैशाची बंडल फेकली की तोंडावर. अहो असं म्हणा की आंघोळच घातली पैशानं. अहो इतकं पैसे बघून कुणाचं मन फिरणार नाही वय. जास्त माझा इथे एकेकाला पैशाचा. बकुळा, अगं पाणी आण त्यांच्यासाठी. बर. मुक्ते, चल घरात जाऊन खाऊया. आता तात्यांच्या बाजूने फक्त आम्ही दोघच राहिलो ना, आणि ते तिघ. तुम्ही काय बी काळजी करू नका. त्याच्यासोबत किती बी माणसं जावत, आपल्या बरोबर देव हाय, आणि देव नेहमी सत्याच्या बाजूनीच राहतो. लेखी तक्रार करू म्हणल्यानंतर घरातली इजा आलीच की नाही. मग काकी ते प्रकरण वेगळं होतं, आणि या बाब कर ही येळ डोक्यानं चालायची हाय, डोकं बधीर करून वागायची नाही. दिनकर, काळजी करू न गर. तो वरचा बसलाय ना हो, तो समज ठीक करील. कुठल्या पण बातमीनं तोंडाची चव कडवत होता कामा नये. घे. वा शिरा, विहंग सारखं घाबरू नका, मी नाही केलंय, घ्या. आवडतो ना तुम्हाला? म्हणजे जीव की प्राण. हा. वा वा, मग मस्तच. बरं, या शिऱ्याची खासियत माहितीये का तुम्हाला? हा बाबाने स्वतः केलाय, आणि तो पण खास विहंग येणार म्हणून. आतुरतेनं वाट बघणाऱ्या बापाच्या प्रेमाचा गोडवा यात उतरलाय, त्यामुळे आज जास्तच गोड झाले. आमची मंडळी म्हणजे रुक्मिणी हो, आनंदाचा क्षण आला की शिरा ठरलेलाच. कुठे असतात त्या? म्हणजे त्या येतील ना इथे? हो म्हणजे काय, येणारच आहेत. मी म्हंटले ना त्यांना या म्हणून. तुम्हाला सांगतो, विहंगला शिरा आवडतो हे कळल्याबरोबर आमची मंडळी रोज शिरा बनवायला लागल्या. वा पर्रिकर साहेब, वा, हो काय मस्त झालाय शिरा. तुम्हाला गंमत वाटेल, पण खरं सांगतो, पहिला घास खाल्ल्या खाल्ल्या मंडळीची आठवण आली हो. अगदी अशीच चव. आता काही दिवस तुम्हा सगळ्यांना आमच्यामुळे त्रास होणार. अहो असं काय म्हणता, हे तुमचंच घर आहे. विकास तुमच्या मुलासारखा आहे असं समजा ना. काय विकास? विकास,
ऑफकोर्स. बरं, विहंग कुठे गेलाय हे तुम्हाला माहिती असेल ना? ते बघा, विहंग कधी येणार एवढंच त्याला हवंय. नाही नाही, होणार. बापाचं काळीज म्हटल्यावर ते वाटणारच तसं. कसे आईची माया दिसून येते हो. बापाच्या कणखर काळजामागचा हळवा बाप मुलांना प्रत्येक वेळेला नाही दिसत. हा, पण विहंग तसा नाही हो. सगळ्यांची काळजी असते त्याला. येईल तो लवकर. येईल तो, पण या वेळेला आला ना की मी चांगलं बघून घेणार आहे त्याला. साखळ्यांनी बांधून ठेवणार आहे आणि लॉक लावून की माझ्याकडेच ठेवून देणार. मग बघते कुठे जातो परत ते. नाही, बरोबर आहे, पण त्याची चावी कुठं हरवू नकोस म्हणजे झालं. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.